नमस्कार, मी मधुरा. मधूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भाकरी आणि मिरचीचा ठेचा. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आधी आपण. हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि जिरे. तव्यामध्ये तेल टाकून घेऊया आधी. त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि कट केलेल्या मिरच्या हिरव्या त्या चांगल्या भाजून घ्यायच्या. त्याच्यामध्ये लसूण, शेंगदाणे, आणि खोबरं, ओलं खोबरं घालायचं आहे. हे चांगलं सगळं परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये, खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावर थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालून वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला ठेचा बनवून झालेला आहे. आता आपण भाकरी कशी बनवायची बघूया. पीठ घ्यायचं आधी, त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. मळून घेतल्यानंतर एक गोळा घेऊन तो थापून घ्यायचा. भाकरी थापलेली तव्यात टाकायची, वरतून पाणी लावायचे. पाणी सुकलं की भाकरी परतून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी भाकरी भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी भाकरी भाजून झाली की गॅसवर पुन्हा भाजून घ्यायची. अशा प्रकारे आपले भाकरी आणि मिरचीचा ठेचा बनवून तयार आहे. भाकरी, ठेचा आणि कांदा हे असं सगळं खायला घ्यायचं. अगदी छान लागतं टेस्ट. नक्की करून बघा. सोपी रेसिपी आहे आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.